नमस्कार, मी योगेश रांगणेकर. वलयांकित मालिकेत आपलं मनापासून स्वागत. नावावरूनच तुम्हाला कल्पना आली असेल, वलयांकित पॉडकास्ट याचा अर्थ वलयांकित पॉडकास्टमध्ये एखाद्या वलयांकित व्यक्तिमत्वाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि आजचं व्यक्तिमत्व हे तसं विशेष आहे. आजच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडक्यात सांगायचं तर आवाज की दुनिया. होय, डॉक्टर स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे असं आपल्यासारख्या अनेकांनी ऐकलं असेल. पण ह्या आवाजामागचा चेहरा काय? आकाशवाणी पुणे केंद्रावरून या वृत्तनिवेदनाचा हा आवाज जो आहे, हा आवाज, ते व्यक्तिमत्व काय, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय डॉक्टर स्वाती महाळंक यांना. नमस्कार. नमस्कार. पण पत्रकारिता हे क्षेत्र तुमचं एकीकडे काम चालू होतं, सायमल्टेनियसली व्याख्यात्या म्हणूनही तुमची ओळख हळूहळू वाढायला लागली साधारण. आणि तुमच्या व्याख्यानाचे विषय पण मी पाहिलेत. मीही काही व्याख्यान ऐकली की महिला सक्षमीकरण असेल, त्यावेळी संत साहित्य असेल, परिवर्तनवादी सगळे टोक आहेत वेगवेगळी. होय, हे कसं काय? ते काही मुद्दाम नाही केलं. म्हणजे एक आहे की अभ्यास करणं ह्या गोष्टीची आवड आहे. आजतागायत करते अनेक गोष्टींचा अभ्यास. नवीन वाटलं काही नवीन येतंय, आपल्याला माहित नाहीये, तर त्या गोष्टीचा अभ्यास आवर्जून करते. आजही पूर्वीपासूनची ती सवय आहे. त्या ह्याच्यामध्ये अनेक विषय वाचले गेले. दुसरं म्हणजे पत्रकार म्हणून काम करत होते पेपरमध्ये, त्यावेळेला विविध विषयांवर लिहावं लागायचं, वेगळ्या वेगळ्या लोकांच्या मुलाखती घ्यायला लागायच्या. पण त्यानिमित्ताने वाचलं गेलं की बरं, एखाद्या म्हणजे महिला नेत्याची किंवा सामाजिक कार्यकर्त्या स्त्रीची, स्त्रीवादी भूमिका असलेल्या महिलेची मुलाखत घ्यायची असेल तर मग स्त्रीवाद म्हणजे काय, स्त्रीवादी भूमिका म्हणजे काय? अनेक लोकांना स्त्रीवाद म्हणजे काय वाटतं की पुरुषांनी किंवा स्त्री पुरुष समानता म्हणजे काय, तर पुरुषांनी पण स्वयंपाक करायचा का? हा प्रश्न मला असंख्य लोकांनी विचारले, बायकांनी पण विचारला. म्हणजे काय, तुम्ही पुरुषांना झोपणार का स्वयंपाकघरात? त्यांनी काय त्याचा चपात्या लाटायच्या का? असं एक तद्दन महिलांचं वक्तव्य असतं. तर चूक आहे असं नाही वाटत, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्याकडनं अशा पद्धतीचं हे होतं. मग नेमका स्त्रीवाद काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्या उत्सुकतेपोटी मुळापर्यंत जाणं हा माझा स्वभाव आहे. मी इथं तिथं असा विषय सोडून देते. जोपर्यंत माझ्या मनाचं समाधान होत नाही, माझ्या मनात त्या विषयाला अनुसरून जे प्रश्न आलेले असतात, शंका असतात, त्या सगळ्यांचं निराकरण होत नाही तोपर्यंत मी तो विषय सोडत नाही. म्हणजे असं नाहीये की मी सलग 3 महिने मग स्त्रीवादच वाचत बसले, असं नाही. पण माझ्या मनाच्या म्हणजे आंतरिक कोशामध्ये कुठेतरी तो विषय जागा असतो आणि मला तर मी कुठे ना कुठेतरी जिथे कुठे त्याचे काही धागेदोरे दिसतील ते मी टिपत असते, वेचत असते की काय आहे नेमकं. हा, यांच्या दृष्टीने असं आहे का स्त्रीवाद म्हणजे? पण ठीक आहे. मग रोजा हे वीणा मुजुमदारांनी काय म्हटलंय, रोजलींनी काय म्हटलंय, हे विचार माझ्या मनामध्ये येतात. आणि मग ते तुलना करून पाहणं, त्यात वेगळं काय आहे, त्यातनं पाश्चात्य स्त्रीवाद काय, भारतीय स्त्रीवाद काय, मग भारतीय स्त्रीवाद कुठल्या अर्थाने वेगळा आहे, असे विचार मग येत गेले. त्यातनं शिकत गेले, चिंतन होत गेलं, मनन होत गेलं. आणि मग असं काही ठिकाणी एखाद्या ग्रुपमध्ये बोलले, एखाद्या ठिकाणी व्याख्यानाला बोलवले, आणि काही वेळेला म्हणजे त्यांच्या महाविद्यालयात बोलवलं तर त्यांचे विषय असतात की मॅडम आता काय कन्या माझी यशस्वी का भाग्यश्री अशी योजना आहे, मग स्त्रियांच्या विषयी किंवा मुलींच्या विषयी काहीतरी चांगलं बोला, त्याच्यासाठी बोलतात. मग गप्पा मारताना असे विषय आले की मग कोणीतरी प्राध्यापक म्हणतात, अगं तुमचा स्त्रीवादाचा पण चांगला अभ्यास आहे, या की एकदा आम्हाला सांगायला. याच्यातनं विषय वाढत गेले. संत साहित्याच्या बाबतीत म्हणाल तर तिला आवड लहानपणापासून आहे. घरात असताना आईचं स्वतःचं मत असं होतं की ज्ञानेश्वरी किंवा दासबोध यासारखी ग्रंथ आपल्याकडे हे वयाच्या उत्तरार्धात वाचले जातात. निवृत्तीनंतर लोक वाचायला सुरुवात करतात. माझ्या आईचं म्हणणं असं होतं की जे ग्रंथ हे वाचनाचे नाही, ते आचरणाचे ग्रंथ आहेत, ते ग्रंथ तुम्ही निवृत्तीनंतर वाचून उपयोग काही, ते आचरायचे असतील तर ते तुमच्या शरीरात क्षमता आहे काम करण्याची, तोपर्यंत ते वाचले पाहिजे. तर तुम्ही त्यातल्या 4 गोष्टी अंगीकारू शकता, त्याशिवाय कसं तुम्ही अंगीकारणार? त्यामुळे माझ्या घरामध्ये मी 4थीत असल्यापासून मला ज्ञानेश्वरी वाचायची सवय आहे. रोज एक तरी ओवी वाचायची आणि त्याचं निरूपण जे खाली लिहिलेलं आहे ते वाचायचं. माझी आई विचारायची, आज काय वाचलंस?
कुठली ओवी वाचली, मग त्याचा अर्थ काय आहे, आणि तो मी सांगताना कमी पडत असेल किंवा चुकत असेल तर ती तो ऍड करायची. वा. हे असं अशी तेव्हापासून ग्रंथ हे वाचण्याची सवय लागली. आजही मी गीतेतला एका अध्यायातली एकतरी ओवी वाचल्याशिवाय झोपत नाही. चालू आहे. हा. वा. विभूती योग हा माझा अत्यंतिक आवडता योग आहे, अध्याय आहे. मी सलग 1.5 ते 2 तास त्याविषयी सहज बोलू शकेल वा. इतकी आतापर्यंत तयारी झालेली आहे. त्यामुळे मग त्यातनं संत साहित्य कळत गेलं. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायची तर ती सोनूमामा दांडेकरांची वाचायची, त्याबरोबर किसन महाराज साखरेंचीही वाचायची. वा. त्या दोन्हीत वेगळे पण काय आहे, सोनूमामांची भाषा कशी आहे, किसन महाराजांची कशी आहे, त्याच्यावर आई बोलायची वाचायची. तो संवाद व्हायचा हो. तुमचा. त्यानंतर मग महिलांचं वाचायला लागले पुढे. मग म्हणजे स्त्रीवाद जेव्हा मनामध्ये आला त्यावेळेला बाईची वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ससेहोलपट होत आलेली आहे. बाई कुठल्याच समाजातली, कुठल्याच जाती धर्मातली, कुठल्याच सामाजिक स्तरातली स्त्री त्याला अपवाद ठरलेली नाही. हे वाचायला लागल्यानंतर आपोआप संत साहित्यातही ते शोधत गेले. मग हे करत असताना जनाबाई सापडली, अवघा रंग एक झाला म्हणणारे, की परमेश्वराशी किती तादात्म्य असू शकतं. रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. त्या आपल्या भक्तिभावामध्ये तो श्रीरंग पण नाहून निघाला, इतकं तादात्म्य. कानोपात्रा सापडली, घे कानोपात्रे सर हृदयात, नको देवराया अंत आता पाहू. गणित असून सुद्धा भक्तिभाव किती पवित्र असू शकतो याचं एक काय म्हणायचं परमोच्च बिंदू म्हणजे कानोपात्र आहे. मग अशा संत महिलांचं वाचत गेले, त्यांचं वेगळं पण जाणवत गेलं. त्यानंतर पुढे महात्मा बसवेश्वरांचा अभ्यास केला. कारण म्हणजे आपण आज जे संसद म्हणतो ते महात्मा बसवेश्वरांनी उभारलेला 12व्या शतकातला अनुभव म्हणतो ते भारतीय संसदेचे प्रारूप आहे. कायकवे कैलास हे महात्मा बसवेश्वरांचे ब्रीद आहे. म्हणजे काय तर आपल्या देह हाच परमेश्वर आहे. त्या तत्वज्ञानावर कायकवे कैलास, तुम्ही परिश्रम कराल तर तिथेच तुम्हाला परमेश्वर सापडतो, तिथेच तुम्हाला कैलास सापडेल असं त्यांनी म्हटलेलं. कायक म्हणजे परिश्रम, कायेला कायकडनं केले जाणारं जे काम आहे ते म्हणजे कायक म्हणजे परिश्रम. परिश्रम केले तर तुम्हाला कैलास प्राप्ती होते. तोही विषय प्रयत्नांती परमेश्वर असं जे आपण म्हणतो ना ते आहे. ते केल्यानंतर लक्षात आलं की अरे हे विलक्षण आहे. आपल्याच एका भारतवर्षामध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी शिकवणारे संत होऊन गेले. आणि मग त्या ह्याच्यातनं महात्मा बसवेश्वरांचा अभ्यास केला. त्यामध्ये बसवेश्वरांनी सर्व जाती धर्मांच्या महिलांना अनुभव मंडपामध्ये खुला प्रवेश दिलेला होता. आणि त्या शरणींनी तिथे जे काही वादविवाद चालायचे तेही सगळे लिहून ठेवलेले आहेत. ते वचन साहित्य आहे. मग त्यामधनं या महिलांचा अभ्यास केला की शरणींनी काय काय लिहिलेलं आहे. आणि या शरणी ह्या इतक्या वेगळ्या वेगळ्या जाती जमातीतल्या आहेत. त्यांचे विचार इतक्या प्रगल्भ आहेत की त्यांच्याजवळ लौकिक शिक्षण नाही तर तुम्ही विसरून जाता. मग यामधनं हे विषय असे पुढे विकसित होत गेले. म्हणून वेगवेगळी विषयांची व्याप्ती तुमची व्याख्यानामध्ये आली. मॅडम व्याख्या त्या म्हणून ओळख झाल्यानंतर एकीकडे तुमचा कहाणी बचत गटांची हे तुमचं पुस्तक बरंच फेमस आहे. पुस्तक लेखनाबद्दल तो प्रवास तुमचा सुरू आला, तो अनुभव काय आणि पहिलं पुस्तक कुठलं आलं? माझं ग्लिम्सेस ऑफ पुणे नावाचं पुस्तक आहे. ते पहिलं पुस्तक आणि इंग्लिशमध्ये? होय, इंग्लिशमध्ये आहे ते. इंग्लिश आणि जपानी अशा दोन्ही भाषा. जपानी? हो, मी जपानी शिकत होते, मला येत होतं जपानी. आणि त्या 2 भाषांमध्ये मिळून ते पुस्तक लिहिलं. माझी पुणे महापालिकेच्या एका शिष्टमंडळामध्ये जपानला जाणाऱ्या माझी निवड झाली पत्रकार म्हणून आणि दुभाषी म्हणून. आणि त्यावेळेला त्या दौऱ्यामध्ये म्हणजे सिटी प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट हा विषय होता त्या दौऱ्याचा. त्यावेळेला तिथल्या जपानमधल्या म्हणजे कॉर्पोरेशन, जपानी कॉर्पोरेशन मधल्या लोकांना दाखवण्यासाठी तिथल्या अधिकारी वर्गाला पुण्याची माहिती व्हावी यासाठी पुस्तक तयार करायचं होतं. आणि ते काम माझ्यावर सोपवलं गेलं. आणि मग आपलं पुणे कसं आहे तर ग्लिम्सेस ऑफ पुणे असा फोटोरमा आम्ही तो केला होता की पुण्यातली महत्वाची ठिकाणं ऐतिहासिक याच्यापासून अगदी अलीकडच्या सी डॅक पर्यंत
वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले महत्वाच्या वास्तूंचे फोटो आणि त्याच्याखाली त्याची माहिती, अशा पद्धतीने ते पुस्तक केलं आणि त्या लोकांनाही ते कळावं म्हणून ते सायमल्टेनियसली जॅपनीज मध्ये पण केलं की वाताशिताची नो पुणे, आमचं पुणे असं. आणि ते पहिलं पुस्तक माझं. आणि मग पुढे एक एक सुरू झाली निमित्त वेगळे वेगळे आली तसं तसं. पंतप्रधानांच्या एक्झाम वॉरियरचा अनुवादही तुम्ही केला. होय होय. तो अनुभव काय होता विद्यार्थ्यांना? मला तो ऐकायला आवडेल आम्हाला. त्याचं एक आहे म्हणजे मला स्वतःला त्याचा विलक्षण आनंद मिळाला, अभिमान वाटतो मला की माननीय पंतप्रधानांचं की जे आपल्या सगळ्यांना गौरवशाली वाटावेत असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी देशाचं नाव जगामध्ये अजून काय म्हणायचं वाढवलं, अशा पंतप्रधानांचं पुस्तकाचा अनुवाद करायला मिळाला ही खूप चांगली गोष्ट आहे. पण तो मला प्रकाशकांकडनं ते पुस्तक मिळालं. अच्छा. ते थेट पंतप्रधानांकडनं नाही मिळालं, ते प्रकाशकांकडे आलेलं होतं काम पंतप्रधान कार्यालयाकडनं आणि एक चांगला अनुवाद करणारी व्यक्ती म्हणून त्यांनी ते माझ्याकडे दिलं. पण त्याचं कौतुक खूप झालं सगळ्यांकडे. आणि बचत गटांची पुस्तक जे खूप गाजलं होतं, त्या अनुभवाबद्दल सांगा. हे कहाणी बचत गट, हे नावच जरा वेगळं आहे. हो, काय मी सांगितलं तसं की महिलांचे प्रश्न, महिलांचा विषय हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्या विषयावर मी सतत काही ना काहीतरी काम करत असते, महिलांशी बोलत असते. तर मी दूरदर्शनला पण काम करत असताना मला एकदा दूरदर्शनच्या एका निर्मात्याचा मग फोन आला की पुण्यामध्ये भीमथडी जत्रा नावाचं एक प्रदर्शन सुरू होत आहे. ते महिलांचं प्रदर्शन आहे आणि काहीतरी वेगळं आहे असं कळलंय, तर तुम्ही ते बघून या, माहिती घेऊन या, आपल्याला त्याची डॉक्युमेंटरी करायची. प्रदर्शन ज्यांनी भरवलं त्या सुनंदाताई पवार तिथे होत्या. मग सुनंदाताईंना विचारलं, म्हटलं ह्या कुठल्या बायका आहेत, तुम्ही कशा जमवल्या ह्या? म्हटलं नाही, हे बचत गटाच्या महिला आहेत सगळ्या आमच्या. म्हणलं बचत गट म्हणजे काय? मग सुनंदाताईंनी पहिल्यांदा सांगितलं की अशा पद्धतीने बचत गट होतात, त्यांना म्हणजे त्या बचत गट म्हणून त्यांना बचत गट आपण म्हणतो आणि असे आता आमचे एवढे एवढे आहेत, त्या ह्या सगळ्या महिला आहेत. तेव्हा बचत गट या संकल्पनेची पहिली ओळख झाली. मग पुढे वर्तमानपत्रात याविषयी काहीही यायला लागलं तरी ते वाचायचं, माहिती करून घ्यायची अशी सवय लागली. मग त्या ह्याच्यावरनं ते प्रदर्शन बघितलं, त्याची छान डॉक्युमेंटरी केली आम्ही दूरदर्शनसाठी. त्याचं निवेदन वगैरे मी केलं छान, म्हणजे असं पारंपरिक पोशाखामध्ये जाऊन वगैरे त्या महिलांबरोबर गप्पा मारून असं छान केलं ते. आणि मग पुढे भीमथडी जत्रा दरवर्षी व्हायला लागली आणि मग तो छंद लागला. मग त्या वर्षी मी पुणे विद्यापीठामध्ये स्त्री अभ्यासाचा अभ्यासक्रम करत होते पूर्ण आणि मग आम्हाला एका विषयावर डेझर्टेशन लिहायचं होतं. तर मग ते म्हणजे डेझर्टेशन लिहा, मग त्याचे विषय सांगायला गेल्यानंतर मी हात वर केला आणि आमच्या मॅडमना विचारलं की मी असं असं पुण्यात प्रदर्शन भरलंय, ते मी बघून आले, मग तिथे काय होतं काय नाही असं त्यांनी मला मुद्दाम उलटे सुलटे प्रश्न विचारले. मी जी माहिती घेतली होती ती मी त्यांना सांगितली. त्या मला म्हणलं, अगं तू फार छान काम केलंयस, लिही याच्यावरच डेझर्टेशन. अच्छा. आणि मग त्यांनी इतर माझ्या वर्गामध्ये जवळजवळ आम्ही 30-35 जणी होतो, इतर सगळ्या आमच्या वर्गातल्या महिलांना सांगितलं तिच्याबरोबर जा आणि तुम्ही ते प्रदर्शन बघून या आणि तुमची निरीक्षणं काय आहे ती पण स्वतंत्रपणे नोंदवा. आणि मग दरवर्षी भीमथडी जत्रा बघायची सवय लागली. त्यात वेगळे पण काय आहे, स्वरूप काय बदललं, बायकांच्या आत्मविश्वासात कसा वाढ झाली आहे, इथपर्यंत सगळं बघितलं. आणि एकदा अशीच आंबेय प्रकाशनमध्ये गेले होते काही कामासाठी आणि त्यांच्याकडे माझं पुस्तकाचं काम चालू होतं आणि तेव्हा गेल्यानंतर मग स्वाती नवीन काय वगैरे, तर मी म्हणलं अहो मी ते आता हे केलं, बचत गटांच्या बद्दल माहिती घेत होते वगैरे आणि ती भीमथडी जत्रा फार चांगली आहे, असं आहे तसं आहे. बचत गट म्हणजे काय, मग ती सगळी रेकॉर्ड तिथे वाजली, हे असं असतं तसं असतं तसं असतं. तर प्रकाशक मला म्हणले, अरे हे काहीतरी विलक्षण आहे वेगळं, असं का नाही करत, ह्याच्यावर पुस्तक होऊ शकतं चांगलं. पुस्तक लिहिलं आणि मग पुढे काही दिवस बसून पुस्तकात काय असावं काय नाही हे सगळ्याचं तयार केलं प्रारूप त्याचं आणि मग पुस्तकाला सुरुवात झाली. पुढे 3.5 वर्ष मी राज्यभर फिरत होते, जिथे जिथे बचत गट म्हणून काही सापडलं त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आले, महिलांशी बोलले, असंख्य महिलांशी बोलले आणि त्या ह्याच्यामधनं मग पुस्तक उभं राहिलं.